नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। सगळीकडे गणेशमय वातावरण आहे। घरोघरी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायासाठी सुंदर आरास तयार केली। त्यांच्या या आरासेचा आढावा आपण घेणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमात। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या या विशेष कार्यक्रमाला। ठाणे शहरात राहणाऱ्या कोंडे कुटुंबियांनी गणरायासाठी आकर्षक असा देखावा साकारलाय। त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बोलत गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहाने ठाण्यामध्ये झालेलं आहे। प्रत्येक ठाणेकर ह्या पूर्ण उत्साह न्याहून निघत आहे। आपण ठाण्यातील कोंडे परिवाराच्या घरामध्ये आहोत। त्या परिवाराला भेट दिलेली आहे आणि ह्यांचा हा तिसरं वर्ष आहे गणपती बाप्पा विराजमान करायचं। तुम्ही पाहू शकता का सर्वात प्रथम ही जी मूर्ती आहे ही पूर्णतः शाडूच्या मातीची मूर्ती आहे। गणपती बाप्पा जो विराजमान झालेला आहे तो मोरावरती विराजमान झालेला आहे। मोरावरती बसलेला गणपती बाप्पा अशी ही मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो मुकुट आहे तो एक वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे वापरण्यात आलेली आहेत। वेगवेगळ्या रंगाची फुलं इथे वापरण्यात आलेली आहे। वरती झुंबर टाईप असं एक डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः गणपतये नमः। जे कोंडे परिवार आहे ते आपल्या बरोबर आहेत। तू एक पुन्हा साकारलेलं आहे डेकोरेशन, नक्की डेकोरेशन काय आहे आणि यातून तुला काय सांगायचं? हे जे डेकोरेशन आहे ते पूर्णतः नॅचरल आहे। याच्यामध्ये कुठलंही प्लास्टिक किंवा थर्माकोलचा आम्ही वापर केलेला नाही आहे। पूर्णतः नॅचरल कलरची फुलं आहेत। एक प्रकारचं जे आता आपण प्रदूषण बघतो, ग्लोबल वॉर्मिंगचं जे सगळ्या जगभरात वातावरण निर्माण झालेले आहे ते प्रदूषण आपण टाळण्यासाठी आम्ही हे नॅचरल प्रकारचं फुलांचा उपयोग केलेला आहे। ते कुठेही थर्माकोलचा वापर केलेला नाही। मनीष कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। जळगाव शहरात राहणाऱ्या मोपारे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी पेशवेकालीन देखावा साकारलाय। त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास भदाने यांनी। सवाई माधवराव पेशव्यांनी 18व्या शतकामध्ये पुण्यातील सारसबागेमध्ये जे गणपती मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी मोपारी कुटुंबियांनी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। घरगुती ही आरास आपण पाहू शकतो की एक मोठा ट्रे त्यांनी तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये पाणी भरून सकिंग पंपच्या माध्यमातून या ठिकाणी कारंजासुद्धा निर्माण केलेला आहे। गणपतीची सुद्धा अतिशय सुबक मूर्ती, म्हणजे गेल्या 4 वर्षापासून ते गणपतीची शाडू मातीची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्याचा त्यांचा नेहमी मानस असतो। आपल्यासोबत आहेत मोपारी कुटुंबातील राहुल मोपारी, त्यांनी सगळी प्रतिकृती या ठिकाणी तयार केली आहे। मला सांगा की नेमकं तुम्ही कसं हे सगळं साकारलं? 4-5 महिन्याआधी माझ्या आईला आयडिया आली की आपण तळ्यातला गणपती आपल्या घरी बसवायचा। मग ह्या हिशोबाने आम्ही एक कूलरचा ट्रे बनवून घेतला पत्र्याचा, 7 बाय 2.5 फुटाचा। त्याच्यामध्ये पाणी वगैरे सोडून कारंजाची प्रतिकृती आणि धबधब्याची प्रतिकृती आम्ही इथं साकार केलेली आहे। मागील 4 वर्षापासून आम्ही शाडूच्या मातीची गणपतीची प्रतिष्ठापना आमच्या घरी करतो, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि डेकोरेशन करताना सुद्धा आम्ही त्याची काळजी घेत असतो की पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही पोचायला हवी। यावर्षी ही मदत करत असताना जसं लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र येण्यासाठी गणेश उत्सवाची स्थापना केलेली होती, सुरू केलेला होता, त्या धर्तीवरती माझ्या मित्रांनी इतर धर्माच्या जसं मुसलमान आणि जैन धर्माच्या मित्रांनी यासाठी मदत केलेली आहे, जेणेकरून लोकमान्य टिळकांचा जो उद्देश आहे तो काही अंशतः इथं सफल झालेला आहे। राष्ट्रीय एकात्मता या छोट्याशा गणपतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूर्यभान पाटील सह विकास बदाने, झी मीडिया, जळगाव। आपल्या लाडक्या बाप्पाची सजावट आकर्षक व्हावी म्हणून पुण्यातील कांबळे कुटुंबियांनी चांगलीच मेहनत घेतली। त्यांनी धबधब्याच्या प्रतिकृतीचा इको फ्रेंडली देखावा साकारलाय। त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी।
गणपती बाप्पा हे लहान मुलांचं आवडतं दैवत आहे आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून बालगणेशाच्या मूर्ती देखील पुणेकरांच्या तितक्याच पसंतीस उतरत आहेत आणि आपण बघू शकता की पुण्यातील कांबळे कुटुंबियांनी देखील अशीच एक बालगणेशाची मूर्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थापन केलेली आहे आणि शाडू मातीतील ही मूर्ती आहे. पूर्णपणे नैसर्गिक रंग वापरून बनवण्यात आलेली ही मूर्ती आहे. त्यामुळे इको फ्रेंडली ही जी मूर्ती आहे आपण म्हणू शकतो. ही जी गणेशाची सजावटीची थीम आहे ही बालगणेशावरती असल्यामुळे गणपती बाप्पाला नैवेद्य देखील चॉकलेटचा इथे दाखवण्यात आलेला आहे. चॉकलेटचे मोदक जे आहेत ते आपण बघू शकता. एकूणच ही पूर्ण थीम काय आहे याच्याबद्दल जाणून घेऊयात. अनिकेत कांबळे आता माझ्यासोबत आहे. काय सांगाल, काय नक्की तुमची ही थीम आहे आणि कशा पद्धतीने ही सजावट तुम्ही इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला? गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आमच्या घरी यावर्षी छोटंसं बाळ आलेलं आहे आणि त्या बाळाच्या आगमनासाठी किंवा त्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी यावर्षी बालगणेश बसवायचा असं आम्ही कांबळे कुटुंबियांनी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं आणि त्याच्यासाठी कुठलीही अनैसर्गिक सजावट न करता पूर्णपणे नैसर्गिक सजावट करण्याचं मी ठरवलं होतं. त्याच्यासाठी मी समईचे दिवे किंवा चांदीचे दिवे, साधी फुलं जी नैसर्गिक फुलं त्यांनी अजून शोभा थोडीशी वाढवलेली आहे. परत पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी जरी वापरलेलं असलं तरीसुद्धा ते रिसायकल होतं आहे. त्या पाण्याचा कुठेही अपव्यय होत नाही आहे आणि त्या पाण्याला रंग देण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर केलेला आहे. आणि या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही अजून पानं फुलं कशी वापरता येईल ह्याचा जास्तीत जास्त विचार केलेला आहे. एकूणच आपण बघू शकतो की दिवसेंदिवस नैसर्गिकरित्या आणि निसर्गाला कुठे हानीही न करता कसा गणेशोत्सव साजरा करता येईल याकडे पुणेकरांचा कल वाढताना दिसत आहे आणि कांबळे कुटुंबियांनी देखील एक तसाच आदर्श आपल्या पुढे घालून दिलेला दिसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. वरळी परिसरात राहणाऱ्या गोडला कुटुंबानं आपल्या बाप्पासाठी रंगीबेरंगी फुलांचा वापर करत इको फ्रेंडली आरास साकारली. त्यांच्या या आरासेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. यावेळी आम्ही वरळीमधील गुडला कुटुंबियांच्या घरी आलोय. त्यांनी त्यांच्या बाप्पाची सजावट कशी केली आहे हे आपण पाहतोय. आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की फुलांच्या मखरामध्ये विराजमान झालेली बाप्पाची ही सुंदर मूर्ती जी आहे आपल्याला पाहायला मिळते. 1.5 फुटाची ही मूर्ती आहे. शाडूच्या मातीची मूर्ती आहे आणि सुंदर अशी बाप्पाची मूर्ती जी आहे बसलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा या सगळ्या मंडळींचा प्रयत्न आहे. आपण जर सजावट बघितली तर आपल्याला पाहायला मिळेल की विविध पानं आणि फुलं जी आहेत ती वापरून बाप्पांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. ऑर्किड असेल, जरबरा असेल, ही जी वेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळे बाप्पांची सजावट जी अधिकच खुललेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिवाय जर इथे आपण बघितलं तर विविध प्रकारच्या लाईट्स आहेत त्या वापरण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बाप्पांची सजावट जी आहे ती आणखीनच खुललेली आहे. एकंदरीतच एक सुंदर प्रकारची सजावट जी आहे ती या कुटुंबियांनी बाप्पांसाठी खास केलेली आहे. सगळे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, खूप सुंदर सजावट पाहायला मिळते. आम्हाला पहिल्यापासून आता आमचा मुलगा आणि सजावट केली आहे. आम्ही पहिल्यापासून असंच मूर्ती बसवतो. तुम्ही काय सांगाल तुमच्या गणेशोत्सवाबद्दल किंवा एकंदरीतच या सजावटीबद्दल? गणपती जे निसर्ग शाडू मातीची मूर्ती असल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो आणि फुलांचा मकर बनवला तर त्यामध्ये पोल्युशन होत नाही आहे. त्यामुळे आम्ही फुलांचं मकरचा वापर करतो दरवर्षी आणि ते हिशोबानेच ते गणपतीचं सजावट आणि ते सर्व फॅमिली मेंबर्स सजावटमध्ये एकत्र येऊन सर्व करतात. रात्रभर झोप नाही काय नाही, आपलं गणपतीसाठी सेवा करायला सर्व एकत्र राहून ते सजावट करतात. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. मेमाने कुटुंबानं आपल्या लाडक्या बाप्पासाठी बांबूच्या साहाय्यानं सुंदर असा देखावा साकारलाय. त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सध्या अनेक गणेश भक्तांचा कल पाहायला मिळतोय. असाच एक पर्यावरणपूरक देखावा आगरीपाडातील मेमाने कुटुंबियांनी बनवलेला आहे त्यांच्या बाप्पासाठी. तो देखावा आपण पाहतोय. आपण जर बघितलं तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की बांबूचं घर जे आहे ते बाप्पांसाठी बनवण्यात आलेलं आहे आणि बांबूच्या घरामध्ये विराजमान असलेले बाप्पा जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहे. अत्यंत खुबीने बांबूचा वापर करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हे बांबू आहेत ते या घरासाठी वापरण्यात आलेले आहेत.
आहेत. शिवाय लाईट्स या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत, त्यामुळे ह्या घराचं सौंदर्य जे आहे ते अधिक खुलून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. बाप्पांची मूर्ती जर आपण बघितली तर बाप्पांची मूर्ती ही जवळजवळ 2.5 फुटाची मूर्ती आहे. वैशिष्ट्य या मूर्तीचं असं की कागदाच्या लगद्यापासून बनलेली ही सुंदर अशी मूर्ती आहे. एक सुंदर आणि लोभस रूप जे आहे बाप्पाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीतच 100% इको फ्रेंडली जो गणेशोत्सव साजरा करण्याचा या सगळ्या मेहमाने कुटुंबियांचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. खरंच खूप सुंदर सजावट जी आहे ती आम्हाला पाहायला मिळते. काय सांगाल? आम्ही गणपतीला आमचे 6वं वर्ष आहे. 5 वर्ष आम्ही POPची मूर्ती आणत होतो आणि ह्या वर्षीपासून आम्ही संकल्प असा धरला आहे की परिपूर्ण इको फ्रेंडली गणपती घरी आणावा. आणि माझं असं सांगणं आहे की सर्वांना की सगळ्यांसाठी एकच आहे की त्यांनी पण आम्ही जसं राबवलं आहे हा संकल्प तसंच सगळ्याच मित्रांनी हा संकल्प राबवावा. तुम्ही काय सांगाल तुमच्या या गणेशोत्सवाबद्दल आणि एकंदरीत सजावटीबद्दल? सजावटीबद्दल सांगायचं तर पर्यावरणाचा समतोल राखणे ही आज काळाची गरज आहे. त्याप्रमाणे आम्ही कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती ह्या वर्षीपासून आम्ही आणलेली आहे घरी. आणि सदर मूर्तीचं विघटन पण पाण्यामध्ये लगेच होतं आणि बांबूच्या काट्यांचा वापर करून बाप्पांसाठी एक घर बनवलेलं आहे छोटंसं. नक्कीच सुंदर असा देखावा जो आहे तो या मेहमाने कुटुंबियांनी आपल्या बाप्पांसाठी साकारलेला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प देखील त्यांनी यंदाच्या वर्षीपासून केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. तळ्यात फुललेल्या कमळावर विराजलेल्या गणरायाचा देखावा साकारला आहे ठाणे परिसरात राहणाऱ्या कोके कुटुंबियांनी. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. ठाण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणारे कोकणी परिवार गेली 75 वर्ष गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यावर्षी त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले का बाप्पाची जी मूर्ती आहे ती पूर्णतः शाडूच्या मातीची मूर्ती आहे. छोटी अशी बसलेली विराजमान झालेली अशी मूर्ती आहे. पारंपरिक पद्धतीने बाप्पाला सजवलेलं आहे. खूप सुंदर अशी ही मूर्ती दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बाप्पाच्या अवतीभोवती त्यांनी एक तलाव दाखवलेला आहे. तलावाच्या मध्ये कमळ आहे आणि कमळावरती बसलेला बाप्पा असं त्यांनी दाखवलेलं आहे. या तलावामध्ये तुम्ही बघू शकता पाणी दाखवलेलं आहे. जी फुलं आहेत ती फुलं ही कागदाची आणि कापडाची आहेत. 2 बदकं दाखवलेली आहेत. आपल्याबरोबर ह्या परिवारातले मेंबर्स आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. आमचा एक उद्देश असतोय की पर्यावरण प्रदूषण वाढू नये, प्रदूषणमुक्त गणपती स्थापन करावा आणि त्या प्रत्येक देखाव्यातून आम्ही जनतेला एक संदेश द्यावा की प्रदूषणयुक्त गणपती आपण सगळ्यांनीच ही पद्धत अवलंबन करावी. आपल्याबरोबर ज्यांनी हे पूर्ण देखावा साकारला ते आहेत. सर, काय देखाव्यातून सांगायचं आहे आणि ह्या देखाव्याला किती दिवस लागले करायला? साधारण 1 आठवडा लागला करायला. आणि विशेष दाखवायचं होतं तेच की प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली असावं. सगळ्यांना हाच संदेश आहे. पाणी वाचवणे, तळी जास्त असावीत. ठाणे तलावांचं शहर आहे त्यामुळे ते एक तळाची संकल्पना चांगली वाटली. त्याच्यात ते कमलासन केलं, कमलामध्ये गणपती दाखवला. ते कागदाचंच आहे सगळं. त्या पाकळ्या करायलाही आम्हाला जवळजवळ 10 दिवस गेले. व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.